त्या गाठी त्या गोष्टी. आता हा आपला प्रियकर भेटीच्या नॉस्टॅल्जियामध्ये गेलाय. चला पाहूया तो काय सांगतोय. प्रियकर म्हणतोय की ती जागा पाहून मला नारळाच्या झाडाखालच्या भेटी, तिथे केलेल्या गप्पा आठवत आहेत. आणि तुझे डोळे इतके सुंदर होते की मला भर दिवसा सुद्धा त्यात पौर्णिमा दिसली होती. आणि या सगळ्या आठवणींचं अमृत बरसतंय आता माझ्या व्याकुळ अंतरात. कळ्यांसारखे दिसणारे ते बगळे मोजताना आपले एकमेकात गुंतलेले हात आणि ती संध्याकाळ पाहून मला असं वाटलं की आपली एकमेकात गुंतलेली बोटं त्यावर धाग्यांसम पडलेला संधी प्रकाश विणतायत. आता प्रियकर विचारतो की ती बगळ्यांची माळ जे आपल्या नात्याचं प्रतीक आहे, ती माळ ते धागे तोडून तू जेव्हा गेलीस तेव्हा आपलं नातं उरलं होतं एका फडफडणाऱ्या बगळ्याच्या पंखासारखं. आणि तो पुढे विचारतो की या दुभंगलेल्या नात्याची सल छळते का तुला कधी? आहे ना कमालीचं लिखाण.